ओम शांति। सबसे पहले आदरणीय सम्माननीय व्यासपीठ को वंदन करते हुए, आदरणीय संचालिका उनको ही प्रणाम करते हुए और सभी उपस्थित मेरे भाईजान और आदरणीय दीदी जी को वंदन करता हूँ। सबसे पहले मैं ये कहना चाहता हूँ कि इस बाबा के शांति के परम धाम पर आने का मुझे सौभाग्य प्राप्त हुआ। मैं खुद को भाग्यशाली समझता हूँ। हालांकि जब मैं काम करने बाहर निकलता हूँ तो बहुत जगह जाता हूँ, लेकिन जिस तरह बाबा ने शांति का परम धाम बनाया है और राजयोग के द्वारा पूरे देश में, किंबहुना मैं उसके आगे कहूँगा कि विश्व में जो शांति के कार्य के लिए जो अग्रसर है, इस प्रजापिता ब्रह्म कुमारी आदि सभी भाईजन और दीदी को तहे दिल से मैं प्रणाम और वंदन करता हूँ। मैं आता मराठीत बोलतो। हालांकि कुठलीही भाषा काकी मी मूळतः नेपाळी असलो तरी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे। भारतामध्ये अनेक धर्म आहे, अनेक पंथ आहेत, अनेक मार्ग आहेत, परंतु एकही सांगतो मी, राहे अनेक आहे पर मंजिल एक आहे। आणि शांतीचा मार्ग म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी। लक्षात घ्या, का की इथं आल्यानंतर मी थोडंसं मी इथं बसलो आणि मी लहानपणी मुरली ऐकलेली आहे, बाबांचे वचन ऐकलेत मी। आमच्या शेजारी होते आणि तेव्हा दीदीच्या मुखारविंदातून मला हे मुरलीचे वचन ऐकायला मिळाले। त्याहून परम सौभाग्य। आजचा दिवस सार्थकी ठरला असं मी मानतो। आणि मनामध्ये खेद आजचा हा सोहळा बघून, किंबहुना आजची मुरली रोजचे दैनंदिन जीवनामध्ये चाललेला हा मुरलीचा स्वर आपला कानी सकाळी प्रातःसमयी पडल्यानंतर जीवन कसा यथार्थ जीवन होतो ह्याचा प्रत्येक किंबहुना अनुभव मी आत्ता घेतला। आणि दीदी, मी जाहीर सगळ्यांच्या समोर क्षमा मागतो की मी थोडंसं कम नशिबी, अभागी, किंबहुना कुठेतरी माझी कमतरता किंवा पाप आडवा आला असेल असे मी समजून त्या धर्मसंमेलनाला उपस्थित राहू शकलो नाही, ही माझी शोकांतिका आहे। कारण आजचा सोहळा किंबहुना आजची शांतता, का की वक्त्याने सुद्धा कुठं किती आवाजात बोलावं हेही कळलं पाहिजे। सध्या कुठं काय बोलावं हेच लोकांना कळत नाही आहे, परंतु इथली शांतता, स्तब्धता, दिव्यता, तेजस्विता, परत नंतर मनाची एकदम सुंदरता, एक वास्तूमध्ये असलेलं वलय, शांतता, हे मनाला खूप काही शिकून जातं। आणि हे राजयोगमध्ये मला बघायला मिळालं आणि ह्याचा प्रत्यय मी अनुभव घेतला आहे। का की आदरणीय दीदींनी, आदरणीय भाईजींनी, आमचे भानुदासजी पुणेकरांजींनी मला आमंत्रण दिलं होतं। आणि आत्ता मी ऐकलं की त्या धर्मसंमेलनासाठी महाराष्ट्रातले किंबहुना इस हिंद देश के निवासी सभी जन एक है, ते सभी जन एक है या शब्दावर, एक शब्दावर अंडरलाईन करण्यासाठी तुम्ही तो धर्मसंमेलन भरवला, त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा देतो। का की सिख असू द्या, ख्रिश्चन असू द्या, मुस्लिम असू द्या, हिंदू संस्कृतीतले असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, सगळ्यांना एकत्र करत धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं आपलं मनोगत आणि त्या देशाला, समाजाला किंवा देशाच्या जनतेला तुम्ही एक सूत्रामध्ये बांधण्याचं व्यासपीठ तयार केलं, त्या व्यासपीठला सुद्धा माझं वंदन आहे। का की तुम्ही सगळे बाबांच्या वचनावर चालणारी माणसं आहेत, बाबांच्या वचनावर चालणारी माणसं आहेत। कोणीतरी म्हणलं हिंदीमध्ये, खूप सुंदर साहित्यकार म्हणतात, किसी भी रस्ते पे चलना बहुत आसान है, किसी भी रस्ते पे चलना बहुत आसान है, लेकिन बाबा के विचारों के रस्ते पे चलना बहुत मुश्किल है। का की बाबांची विचारधारांचा हा रस्ता आहे आणि हा विचारधारा शांत, संयमी, एक दिव्य तेज पुंजाकडे घेऊन जातो, यात काही शंका नाही। इथली शांतता, स्तब्धता, धैर्यता, गंभीरता, देदीप्यता मनाला खरंच भुरळ पाडणारी किंवा शांतता आहे। कितीही माणूस टेन्शनला आल्यानंतर इथं बसल्यानंतर मला दिवसभराची कामाची यादी होती, आज इकडे जायचं, तिकडे जायचं, परंतु मी भाऊंना म्हणलं, भाऊ आपला सायलेन्स, थोडासा मोबाईल सायलेन्स बंद करा, इथल्या शांततेचा अनुभव मलाही घेऊ द्या।
हे आमचे सोमनाथ भाऊ आदरणीय आमचे वैष्णव वारकरी संप्रदायाचे उपाध्यक्ष आहेत देविदासजी मासाळ, आमच्या वैष्णव वारकरी संप्रदायाचेही विश्वस्त यपरीजी आहेत, सगळे आले. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ह्या 12 गावांमध्ये, का की घरातली 4 माणसं कोण कोणाचं ऐकत नाही, पण ही 12 गावं मी आपल्या येवलेवाडी ते वडकीपर्यंत हे जेव्हा जोडण्याचं काम केलं, मी सगळ्या भजनी मंडळा एकत्र आणलं आणि काम केलं. आणि त्यावेळेस फक्त एकच विचारधारा होती, नवीन पिढी व्यसनमुक्त, नवीन पिढीला मार्गदर्शन, पुढच्या आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन, हरिनामाचं भजन आणि पुढची पिढी समृद्ध व्हावं आणि सगळे विकार दूर करून शांततेचा मार्गावर चालावं, एवढीच उपासना. साधकाने साध्यापर्यंत जात असताना साधन महत्त्वाचं आहे. बघा मी काय म्हणतोय, साधकाने साध्यापर्यंत जात असताना साधन महत्त्वाचे आहे. आणि ओम शांतीमधलं मुरली हे मोठं साधन भारतामध्ये ठरेल, यात काही शंका नाही. ही साधन आहे, हे मी अनुभूती आहे, हा माझा प्रांजळ मत आहे. मी कुठेही वाचून किंवा आलो नाही, पण मी माझं मन व्यक्त केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि या धर्मसंमेलनाला खरंच मी उपस्थित राहिलो नाही ह्याची मला चूक, ह्याची मला जाणीव आत्ता या क्षणी होती आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. का की तुम्ही सगळे मनावर बोलता, मनावर चालता आणि मनाच्या राज्यावर तुम्ही राज्यभार चालवता, ही सोपी गोष्ट नाही आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. का की वैज्ञानिक लोक बाहेर शोधतात, पण अध्यात्मशास्त्र आपल्याला आपल्या अंतर्मनात झाकायला लावतं आणि अंतर्मनात झाकून तुम्ही शांतीचा सूर पकडता आणि त्या सुरावर तुम्ही जीवन व्यतीत करता. याला वंदन नाही तर दुसरं काय करावं, लक्षात ठेवा. हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या धर्मसंमेलना आणि मी आज प्रथमतः दिदी आलो आहे बरं का इथं, का की या भागात येणं जाणे पिसोळीचं आमचं तसं माझं एक हक्काचं घर आहे. परंतु पुणेकरजी यांनी मला खूप वेळा इन्व्हाइट केलं होतं, सांगितलं होतं, परंतु इथे येणं झालं नाही. परंतु इथली दिव्यता, इथलं नियोजन, का की वारकरी संप्रदाय काम करतं, तुम्ही काम करता, अनेकही काम करतात, प्रत्येकाची कार्यप्रणाली आहे. परंतु नियोजनबद्धता, परत त्याच्यानंतर त्याला सुसज्जित करून त्याला पूर्णत्वाला नेणं किंवा त्याची स्वरूपता, ही स्वरूपता आहे ही सुद्धा. का की शास्त्रामध्ये 4 समीपता, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता 4ही मुक्ती सांगितल्यात. पण 4ही मुक्ती साधण्यासाठी सगळ्यात पहिली आवश्यकता साधना आहे, ती म्हणजे शांती. का की मन अशांत असेल तर बाहेरची शांताबाई काय करणार आहे, लक्षात आलं का? म्हणून शांत करण्यासाठी म्हणजे इथलं जे वातावरण पोषक आहे, का की वातावरण पोषक असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं मी स्लोगन वाचलं, परमपिता शिव परमात्मा. परमपिता, पिता सगळेच आहेत, लक्षात ठेवा. पण कर्माने आणि धर्माने त्याचाही विस्तार अनोखाने वेगळ्या भूमिकेतनं पाहता येईल, बोलता येईल. परंतु त्या जगाच्या मालकाला तुम्ही आपलंसं करून शांतीच्या मार्गावर चाललेत, हे सगळ्यात मोठी साधना आहे मायबाप, सगळ्यात मोठी साधना आहे. आणि हे तत्त्व, हे विचार आणि ह्या सगळ्यांचा विचार संगम साधून तुम्ही धर्मसंमेलनासाठी सर्व जातीपंथातल्या लोकांना एकत्र करून तुम्ही हे व्यासपीठ निर्माण केलं. आणि त्या व्यासपीठामध्ये तुम्ही आपल्या प्रत्येक समाजाची गोष्ट आपण ऐकून घेतली आणि जाणण्याचा प्रयत्न केला किंवा अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केला. यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देतो. येऊ शकलो नाही त्याची मी खंत व्यक्त करतो, का की वारीचा काळ आहे, वारीच्या वाटचालीचं काम असतं. कालही पुण्यात आपल्या द्रविड शास्त्री गुरुजी त्यांचं पुण्यात आगमन झालं होतं, जे आदरणीय मोदीजींच्या बरोबर असतात. आणि गणेश्वर शास्त्री गुरुजी ज्योतिष पंडित आहेत, त्यांचं विख्यात असं सांगायचं म्हणलं तर काशीनगरामध्ये ते चालले की ग्रामस्थ आणि पंडितांनी लावून नमस्कार करावा, एवढा अधिकार संपन्न. त्यांच्याही दर्शनाचा योग काल मला आला. सिलेक्टेड एक 50 लोकांच्या मध्ये तो कार्यक्रम झाला. त्यासाठी मलाही आमंत्रित होतं, तिथेही गेलो होतो. का की कसं असतं लक्षात ठेवा, का की चारित्र्य संपन्न दिदीने आत्ता म्हटलं आदरणीय सूत्रसंचालन करत असताना, का की आपल्या 12 वाड्यांमध्ये चारित्र्य संपन्न जीवन करायचं आहे. का की एकच तुम्हाला सांगू इच्छितो, जास्त वेळ घेणार नाही. चरण उनके ही पूजे जाते हैं, चरण उनके ही पूजे जाते, किनके, जिनके आचरण पूजने योग्य होते हैं. आणि
इथं सगळ्यांच्या चरण पूजण्यायोग्य हीच तुम्ही सगळी मंडळी आहेत. का? तुम्ही आचरण संपन्न आहेत. अशा काल महात्म्याचं दर्शन आणि आज सकाळी राजयोगामध्ये पॉझिटिव्ह चेंज, इथं राजयोग फॉर, इथं खूप मोठं वाक्य ते विधान आहे. मी इथं पाहिलं आलं, ममेवांशो जीव लोका, अध्यात्मशास्त्र गीताशास्त्र सांगत असेल तरी, परंतु इथं मी एक एक वाचत होतो, अवलोकन करत होतो आणि त्यांच्यामध्ये शांतता, हे सगळं मला बरंच काही शिकून गेले असं मी मनापासून सांगतो. आणि ह्या राजयोगाला हा योगसुद्धा बघा, म्हणजे ते संधी विग्रह केला तर व्याकरणाचा राज अधिक योग, योग असू शकतो पण तो योग राजयोग असेल असं सांगता येणार नाही. परंतु इथं प्रत्येक क्षण योगही आहे आणि तो योगाचं रूपांतर राजयोगामध्ये. अशा या राजयोगाला वंदन करत, कार्यक्रमाला येऊ शकलो नाही त्याची खंत व्यक्त करत, पुढील कालावधीमध्ये तुम्ही दिदी, आदरणीय दिदींना मी विनंती करतो, कधीही तुम्ही हाक मारा. मी वेळेवर या सेवेसाठी रत असेल, कार्यरत असेल आणि पुढे येऊन काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेल, त्याची मी ग्वाही देतो. आणि तुम्ही सगळ्यांनी मला सन्मान केला किंवा एका छोट्याशा दिदी, एक तुमचा मुलगा म्हणून तुम्ही मला एक सन्मान केला, आशीर्वाद दिलं, त्याबद्दल सगळ्या भाईजींचं, सगळ्या दिदींचं मी चरणावर मस्तक ठेवून वंदन करतो आणि आशीर्वाद असंच राहावं अशी विनंती करतो. आणि बाबांच्या चरणी प्रार्थना करून मी विनंती करतो, आपल्या भागामध्ये किंबहुना, आपल्या पुणे शहरामध्ये किंबहुना, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना, आपल्या देशामध्ये किंबहुना, पूर्ण जगामध्ये शांतीचा मार्ग सगळ्यांनी स्वीकार करून जगामध्ये शांत नांदावी अशी मी बाबाचरणी आणि दिदीचरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द मी इथं थांबवतो. तुम्ही सगळ्यांनी मला हा सन्मान दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. ओम शांती.